अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या टुडे स्वामी संदेश चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, आज या संदेशापर्यंत जर आला आहेस तर या क्षणापासून तुझ्या दुःखाचा, तुझ्या यातनेचा, तुझ्या सहनशीलतेचा, तुझ्या काळजीचा, तुझ्या चिंतेचा अंत झाला आहे असे समज. म्हणूनच या संदेशाने, या दिव्य आणि पवित्र संदेशाने तुझीच निवड केली आहे असे समज. बाळा, हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणारा चमत्कार, होणारा बदल सर्व काही तुला पाहता येईल. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या शत्रूंना तुझ्या समोर तुला हरलेलं पाहायचं आहे. हो बाळा, कारण आजपर्यंत त्यांनी तुला हरवण्याचा प्रयत्न केला आहे. तुला तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. बाळा, आता नाही. आता तुझ्या समोर ते हरणार. आता अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे. हो बाळा, या विश्वासघातकी लोकांना तुझ्या आयुष्यातून खूप दूर करण्यात आले आहे. आता तुला या लोकांची चिंता करण्याची गरज नाही. बाळा, आता आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत. आता आनंदाचा वर्षाव, सुखाचा वर्षाव, वैभवाचा वर्षाव घेण्यासाठी तयार रहा. स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार आहात? हे सर्व काही आनंदाने घेण्यासाठी मी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता दुःखाचा अंत, चिंतेचा अंत आणि तुझ्या पाठीमागे लागलेली जी काही पणवती आहे या सर्वांचा अंत या संदेशामार्फत होणार आहे. हो बाळा, तेव्हा हे दिव्य मार्गदर्शन दुर्लक्ष करू नकोस. शेवटपर्यंत आमची आज्ञा आहे की शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकला जावा आणि यातून तुला जे काही संकेत प्राप्त होणार आहेत त्या संकेताद्वारे तू उंच भरारी घेणार आहेस. खूप काही उंची तुझ्या आयुष्यामध्ये तुला प्राप्त होणार आहे. हो बाळा, आजपर्यंत तुझ्या हरलेल्या मनाने कुठलेही कार्य करण्यास घेतले पण तुला त्यामध्ये यश प्राप्त नाही झाले. बाळा, आता कोणासमोरही हरायचे नाही, रडायचे नाही तर लढायचे आहे. कोणासमोरही स्वतःला कमी समजायचे नाही. तर बाळा, त्या लोकांना असे काहीतरी करून दाखवायचे की त्यांना हेवा वाटेल. त्यांना असे समजून येईल की आजपर्यंत आम्ही या लोकांना खूप त्रास देऊनही याच्या आयुष्यामध्ये हा सुखी, आनंदी आणि सुखाने कसा जगत आहे याचाच प्रश्न त्यांना पडला पाहिजे. हो बाळा, आणि या सर्वांची उत्तरं तुला या संदेशामध्ये मिळणार आहेत. फक्त लक्ष देऊन गरज आहे आत्मविश्वासाने, संयमाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्याची. स्वामी म्हणतात, बाळा, आता दुःखाचा काळ या क्षणापासून संपला आहे. आता तुझे शत्रू तुझ्या समोर हात जोडून उभे आहेत. हो बाळा, कारण त्यांना त्यांच्या सर्व कर्माची शिक्षा प्राप्त झाली आहे. आता तुला त्यांची चिंता न करता तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी तुला कार्यरत झाले पाहिजे. बाळा, तुझे प्रयत्न तू दृढ ठेव आणि पहा, तुला तुझ्या आयुष्यामध्ये मनासारखे यश नाही प्राप्त झाले तर सांग. कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप कष्ट करून, खूप प्रयत्न करूनही त्याला मनासारखे यश प्राप्त नाही झाले. आता बाळा, यापुढे नाही. आता तुझ्या मनासारखे सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा आता लवकर पूर्ण होणार आहे. बाळा, आता त्या शत्रूंची चिंता, काळजी तुला करण्याची गरज नाही. आता तुझ्यासमोर जो काही वर्तमान काळ आहे त्या वर्तमान काळामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे ते तुला आतापासून, या क्षणापासून सुरुवात केली पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या जीवनात आनंदाचा, चमत्काराचा वर्षाव होणार आहे. बाळा,
हे सर्व घेण्यासाठी सज्ज राहा. तुझ्या शत्रूने तुझा विश्वासघात केला, पण आता वेळ त्यांची येणारच हो बाळा. आणि हे सर्व पाहण्यासाठी तू फक्त तयार राहा. कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाचा खूप काही विश्वासघात करून झाला आहे. खूप काही त्याला दुःखाच्या यातना दिल्या आहेत. पण आता यापुढे नाही. आता सर्व फेरा तिकडे फिरला जाणार आहे. बाळा, तुझ्या घरात आता तुझे चांगले कर्म फळाला येणार आहे. आनंदाची बातमी तुझ्या घरामध्ये लवकरात लवकर येणार आहे हो बाळा. आता भाग्योदयाची वेळ आली आहे. सर्व भोग संपले आहेत. आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे तुझ्या आयुष्यात तुला प्राप्त होणार आहे. बाळा, तुझ्या आयुष्यातील हा होणारा बदल पाहून तुझे शत्रू चकित नाही झाले तर सांग. कारण तू जे काही प्रयत्न केले आहेस, जे काही कष्ट केले आहेस, त्या सर्वांचे उत्तर आता तुला मिळण्याची वेळ आली आहे हो बाळा. सज्ज रहा. या चमत्कारासाठी सज्ज रहा. आता तुझ्या शत्रूंचे खोटे मुखवटे तुझ्या समोरच उतरले जाणार आहेत हो बाळा. जो काही विश्वासघात त्यांनी तुझ्याशी केला आहे, आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. जशास तसे राहिल्याशिवाय या जगामध्ये तुम्हाला किंमत नाही. नाहीतर तुमच्या भोळ्या आणि तुमच्या चांगल्या स्वभावाचा वेळोवेळी फायदा घेण्यासाठी हे लोक तुझ्या आयुष्यात वेळोवेळी सज्ज आहेत हो बाळा. आता तरी सावध हो. आता तरी हा इतकाही भोळा स्वभाव ठेवू नकोस की तुझ्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊन तुझे सर्वस्व उद्ध्वस्त करणारे लोक तुझ्या आजूबाजूलाच आहेत. बाळा, गरज आहे यांना आता वेळीच ओळखण्याची. गरज आहे यांना वेळीच तुझ्यापासून दूर करण्याची. आता वेळ आली आहे सर्व काही त्यांच्या मनासारखे न करण्याची. आता वेळ आली आहे त्यांना जे प्राप्त आहे ते करून दाखवण्याची. कारण बाळा, त्यांना असे वाटत असते की तुझ्या आयुष्यामध्ये तू काहीही करू शकत नाहीस. तू कोणत्याही गोष्टीमध्ये कुठलेही कार्य तुझ्या हातून प्राप्त होणार नाही. आता तेच त्यांना करून दाखवायचे आहे की तुम्ही सर्व काही करू शकता. ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली तुमच्या पाठीशी आहे. तर तुमच्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही आहे हेच त्यांना दाखवून द्या हो बाळा. आता वेळ आली आहे. ज्या शत्रूने तुला रडवले आहे, आता वेळ आली आहे त्यांना रडण्याची. आता त्यांना रडावेच लागेल. कारण तुझ्या अश्रूने आजपर्यंत खूप काही तुला त्रास दिला आहे. आता वेळ त्यांच्यावर आली आहे हो बाळा. तुझ्या आयुष्यातील होणारा खूप मोठा चमत्कार आणि तुझ्या आयुष्यामध्ये जे येणारे आनंदाचे दिवस आहेत हे पाहून तुझे शत्रू खूप विचारात पडले आहेत. कारण बाळा, त्यांनी आजपर्यंत खूप प्रयत्न करूनही त्यांना यश मिळाले नाही. तुझे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी, तुला प्रत्येक कार्यात खेचण्यासाठी प्रयत्न करूनही ते सफल झाले नाहीत. कारण त्यांना माहीतच नाही की तुझ्या पाठीमागे ही अशी गुप्त ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे जी त्यांना दिसत नाही. कारण ज्याच्या मनामध्ये सदैव दुसऱ्यांचे वाईट करण्याचे विचार येतात, ज्याच्या मनामध्ये दुसऱ्यांना दुःख पोचवण्याचे विचार येतात आणि ज्याच्या मनामध्ये निरंतर नकारात्मक विचार असतात, त्याला ही स्वामी शक्ती कशी दिसणार? त्याला ही स्वामी माऊलींचे दर्शन कसे होणार? कारण त्यासाठी माझा स्वामीप्रिय बाळ जशी निरपेक्ष भक्ती करतो असे त्यांचे मोठे मन हवे, असे त्यांचे निर्मळ आणि पवित्र मन हवे. तेव्हा त्या मनामध्ये जी भक्ती जागृत होते त्या भक्तीने सर्व काही प्राप्त करता येते. आणि बाळा, याच गुप्त शक्तीने आणि याच ब्रह्मांडाच्या शक्तीने तुला आजपर्यंत या लोकांसमोर हरू दिले नाही, या लोकांसमोर लाचार होऊ दिले नाही. आणि हेच तू स्मरण ठेव, याचे स्मरण ठेव की तू एकटा नाहीस. तुझ्या पावलोपावली सदैव निरंतर ही स्वामी माऊली उभी आहे. या स्वामी माऊलींचे चमत्कारिक आशीर्वाद, दिव्य आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव कार्य करत आहेत हो बाळा. खूप आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तेव्हाच बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आता तुला कोणता आनंद मिळणार आहे, कोणती आनंदाची बातमी मिळणार आहे हे शेवटपर्यंत संदेश ऐकल्यानंतरच तुला समजणार आहे. तेव्हा बाळा,
दुर्लक्ष करू नको. कोणतेही कारण असो, कधीही स्वामी माऊली म्हणतात रागावू नको, मोठ्याने बोलू नको. तुझे मन नेहमी शांत ठेव आणि विचार कर. नंतर त्या कृतीवर अंमलबजावणी कर. कारण कोणत्याही गोष्टीचा त्रास फक्त तुम्हालाच होणार आहे. सुख फक्त तुम्हालाच मिळणार आहे. मनशांतीसुद्धा तुम्हालाच मिळणार आहे. कारण बाळा, विचार ही एक अशी विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य या तुमच्या विचारामध्ये आहे. म्हणूनच स्वतःला कोणतीही परिस्थिती असो शांत राखण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या मनावरती संयम ठेवा आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये होणारे बदल. मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये होणारे चमत्कार. आणि हे सर्व घेण्यासाठी तयार राहा. कारण आता लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा चमत्कार होणार आहे. हो बाळा, ज्या चमत्काराची तू आजपर्यंत वाट पाहत होता, आता हे सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे. बाळा, तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर आता याच संदेशामध्ये तुला मिळणार आहे. हे चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार आहात? तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, हे सर्व घेण्यासाठी मी तयार आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.